आपला जीव भ्रमलाय, काही कर्म कळायला तयार नाही। काही लोक म्हणतात महाराज हे लोक समाजात खूप वाईट वागतात, हे चांगल्या प्रवृत्तीला थारा देत नाही। पण ऐका ना, एखादा व्यक्ती जर समाजामध्ये वाईट वागत असेल ना तर तो त्याचा दोष नाही, देव त्याच्याकडनं वाईट कर्म करून घेतोय, कारण त्याचा अंत जवळ आलाय। विनाशकाले न विपरीत बुद्धी। जी व्यक्ती कधी कोणाचं ऐकून घेत नाही, जी व्यक्ती स्वतःच्या थाटामध्ये जीवन जगते, समजून घ्यायचं याचा फुगा देव लवकर फोडणार आहे। कोणी बी असू चांगल्या चांगल्याला देवाने मातीत घातलं, तुम्ही आहात कोण? चला आता थोडं चिंतन ऐकूया, 5 मिनिटं वेळ आपली पुढे चालली आहे। त्याच्यानंतर मला थोडी आई सांगायची, मी तुम्हाला वचन देतो घरी जाताना प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी असेल, कारण मला माहिती रडायचा कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे इथला खतरनाक दिलाय। आमच्या गावात म्हातारा मेला, ती म्हातारी म्हणे 2 मिनिटं तरी उठा, कोणाला म्हणे रे? आणि जर खरंच झालं उठी घ्या ते, आणि त्याने कधी म्हणत चल मन सांगा ते तुम्ही जाशात का? निस्ता लबाडपणा चालू आहे। राम 2 मिनिटं मन संग बात कर लिया, 6 महिना जायले बोली नाही जानते तू। 6 महिने झाला तुझा हा बोला होता, 2च दिवसामध्ये तुझे एवढं प्रेम उमडू आलं का? एक शब्द माझ्याशी बोलले असते, माझ्या हातात दूध पिले असते, माझ्या हातात चहा पिला असते, सगळे मेल्यावरच प्रेम उतू येतं का? जिवंतपणे काय होतं? जिवंतपणे लोकांना नाव ठेवायचे, जिवंतपणे काड्या करायच्या, जिवंतपणे याच्या पोरगीला पाप लावू दे, त्याच्या पोरगीला नाव ठेवू दे, आणि मेल्याच्या नंतर सगळ्यांमध्ये रडायला सुद्धा आपणच पुढे। माझी आजी मेली, चेतन दादा थोडं सारखं इकडे, तुम्हाला ध्यान नाही पडलं नाही म्हणे। आमची आजी मेली, आणि आजी मेल्याच्या नंतर माझ्या आईचा सर्वात जास्त रडण्याचा जोरात आवाज होता। मला डायरेक्ट स्वागबट घ्या म्हणता, आयुष्यभर यातनं जमणं नाही, एवढ्या जोरात का रडते? मी माझ्या आईला म्हटलं, आई खरं खरं सांग, आजीशी तू 6 महिने झाले बोलत नव्हती, तुझं तिचं कधी आयुष्यात जमलं नाही, पण आजी मेल्याच्या नंतर सगळ्यात जास्त पुढे जोरात तू रडते म्हणे, लोक काय म्हणतील त्यांना रडणं पडस। आणि माझ्या जाऊ द्या माणसांवरती मला पुरा भरोसा आहे, मनापासून भरोसा आहे। तुम नॉर्मली भरोसा थोडा कम जास्त होईल, कारण तुम्हाला मतदान कवय फुटी जाईल, कवय तुम्ही पाठ टाकशाल। खरं खरं सांगा महिला वर्ग, फक्त खोटं बोलता नका, देव बोले बाबा तुमच्याकडे बघतोय। खरं खरं सांगा, जर कीर्तनात बोलता बोलता जर मला रडायला आलं तर मला बोलता येईल का? मला जर रडायला आलं तर मला बोलता येईल? येस किंवा नो सांगा पटकन। त्याला बी थंडी वाजली राहिली का? ध्यान ठेवा त्या नावाला। खरं खरं सांगा, अहो ते इज्जत केला ना साऊंड, काही नाही तो वरचा प्रॉब्लेम आहे, चालू द्या। 210 का जाऊ द्या, काही वांधा नाही, 420 नका करा फक्त, अर्धा तास बाकी तिथलं सांभाळ, त्याला मला गुपचुपट म्हणा, नको बोलू म्हणा। खरं खरं सांगा महिला वर्ग, तुमच्या तोंडाचा न्याय आहे की मला जर इथं रडायला आलं तर मला बोलता येणार? तुमले कशी जमस? रडता बी तुम्ही आणि बोलता बी गेली, बोलता बी गेली, बोलता बी आणि कस काय शक्य आहे? मग जी बाई बोलते बी रडते बी तिला बाळ समजू। माझी आई सांगायची मला, कारण आहे त्याला, ज्या बाईला खरंच दुःख झालं ती बाई सूम पडलेली असते, तिला दात खड्या बसतात, ती बेशुद्ध व्हायला जाते, डॉक्टर तिला पकडायला येतो, पण जिले दुःखच होईल नाही ती अजून जोर जोरात आरोड्या मारते। नाही 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 नाही, हा काही आपला धर्म नाही, हे सगळे काम वासना या डोक्यातून काढून टाका। रावणाच्या डोक्यामध्ये काम घालणारी शूर्पणखा सीता सुंदर आहे असं काम घालून दिला, भ्रमामध्ये गुंतला आणि रामाची दुश्मनी केली, आणि चांगला लंकेचा पती काही दिवसांमध्ये मरण पावला। सगळं व्यवस्थित चालू होतं रावणाचं, काही कोणाचं घेणं नव्हतं, काही कोणाचं देणं नव्हतं। समुद्राच्या मध्ये एक लंका नावाचं बेट होतं, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू, 1,25,00,000 पंतू, आनंदाचे डोही, आनंद तरंग, इतका सुंदर संसार चालू असताना उगीच काम डोक्यामध्ये सीतामातेचा घेतला, जीव भ्रमले या कामे, वर्म चुकलं आणि मरावं लागलं। म्हणून जर मरावं असं वाटत नसेल तर कर्म चांगलं ठेवा। ठीक आहे महाराज, पटलं तुमचं बोलणं आम्हाला। जाता जाता एक छोटासा दृष्टांत टाकून जाईल आणि कीर्तनाची सेवा समाप्त करेल। खूप लोकांनी समजवलं एका माणसाला, पण ऐकायला तयार नव्हता, मदहोश झाला होता, मदहोश। हम तो अपने लिए जीते हैं, हमको जहां से क्या। बर महेंद्र पाटील, मुलगी पडून गेली माहिती का तुम्हाला? पोलिसांनी पकडून आणल्यावर तिने काय सांगितलं माहिती? कारण काहीच नव्हतं, कारण एकच होतं की माझा बाप रोज दारू पिऊन घरी येऊन माझ्या आईला मारतो, गल्लीमध्ये माझा अपमान होतो, म्हणून मी घर सोडून आली। मला एक सांगा, जेव्हा गावातली पोरगी निघून जाते तेव्हा त्या घराचं नाव जातं का गावाचं नाव जातं? गावाचं जातं का समाजाचं जातं? पेपरला बातम्या येतात का विचारून येतात का? कधी सुधारणार आहे तुम्ही? कधी तुमच्या डोक्यामध्ये येणार आहे की आपण क्षत्रिय कुलावंतच आहोत?
आपला बाप गवत खाऊन जगणारा होता हे तुमच्या लक्षातच येत नाही. स्वाभिमानाचं जीवन जगत असताना दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा. परत मी तुमच्या गावात येणार नाही हे पक्क काळ्या दगडावरची रेष आहे. फक्त आज मला सापडलेत ना एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा. घरी गेल्याच्या नंतर आपल्या मेंदूला विचारा की एवढ्या तडकाईने बोलत होता, काय याला गरज असेल. एकच गरज आहे की ज्या वेळेला धर्माच्या समाजाच्या बाबतीत चुकीच्या घटना घडतात त्यावेळेला अंतकरणाला वेदना होता, रडावंसं वाटतं. तरुणपणामध्ये बायकोने नवऱ्याला समजवलं, हा ऐका ना, मुलगी लग्नावरती येते, थोडं व्यसन कमी करा. त्याने सांगितलं, आजपासून तुझी शपथ, मी अजिबात व्यसन करणार नाही. बाईला आनंद झाला. 4 दिवस झाले त्याने व्यसन केलं नाही. 5व्या दिवशी भातामध्ये बॅटरी घेतली आणि तो ऊसाच्या शेतामध्ये पाणी द्यायला निघून गेला. ऊसाला पाणी देत असताना अर्ध्या एकरामध्ये तो गेला आणि पाण्याबरोबर एक काळा साप त्या पाण्यासोबत वाहत आला. याने बॅटरी बाजूला ठेवली आणि त्या सापाने याच्या पायाला दंश केला. त्याला साप चावला माहिती पडलं आणि पाण्यामध्ये पाय असल्यामुळे विष लवकर त्याच्या हृदयापर्यंत गेलं. त्याला असं वाटलं, या ऊसामध्ये कधी मरून पडलो तर 3 दिवसपर्यंत लोकांना सापडणार नाही. देवा, 4 दिवस झाले दारू सोडून, आज चांगला दिवस उगवणार होता आणि पौर्णिमेच्या दिवशी उजेडामध्ये आल्याच्या नंतर या अशा पद्धतीचं दुःख तू नको द्यायला होतं. त्याला कडून चुकलं की आता तोंडापर्यंत फेस आलाय, मी 10 मिनिटाच्या वर काही जगणार नाही. त्याने बॅटरी घेतली आणि पडत पडत घरापर्यंत आला. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर बायको झोपेमध्ये होती. याने बॅटरी फेकली आणि तिला आवाज दिला. आवाज दिल्याच्या नंतर तिला आवाज तोत्रा आला. तिने सांगितलं, तुम्ही काय सुधारणार नाही. त्याच्या तोंडामध्ये फेस होता. त्याने सांगितलं, गैरसमज करून घेऊ नको, दारू पिऊन नाही आलो, मला ऊसामध्ये साप चावलाय. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती खाली बसली. तिने त्याला मांडीवरती घेतलं. डोळे पांढरे झाले होते. लहान लहान लेकरं घरातून धावत आले. बाबा बोला ना 2 शब्द. बापाला बोलता येत नव्हतं. बोलायची इच्छा होते, बोलता येत नाही. अंतकरणामध्ये एकच दुःख आहे, सोन्यासारखे लेकरं होते परंतु दारूच्या नशेमध्ये त्यांना मारत होतो. आणि आज 4 दिवस झाले चांगले वागायला लागलो. आज त्या मुलांना जवळ घेण्याची वेळ आली तर देवाने माझ्यावरती ही वेळ आणली. वेळ विचारून येणार नाही काका. एक दिवस चांगला भेटलाय ना तर आनंदाच्या गोई आनंद तरंग पेरण्याचा प्रयत्न करा. शेवटी 5 मिनिटं बाईशी बोलला. लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हात सरळ खाली आला आणि तो दगावला. तरुणपणामध्ये बाई विधवा झाली. घर विक्रीला निघाला. बंगला विकत घेतला. ज्याने बंगला विकत घेतला तो मालक चांगल्या मनाचा होता. त्याने सांगितलं, ताई तुम्ही आमच्या घरामध्ये राहू शकता, लहान लहान लेकरं घेऊन कुठं जाणार. त्या बाईने सांगितलं, दादा तुमचे विचार चांगले आहे पण गाव चांगलं नाही. मी जर तुमच्या घरामध्ये राहिली तर हे लोक मला जगू देणार नाही. एक काम करा, माझे मुलं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत मला फक्त 4 बाय 4 पत्राचे खोले बांधून द्या. मी तुमच्या घरी धुणं भांडे करेल परंतु तुमचे उपकार विसरणार नाही. माझे पोरं लहानचे मोठे झाले का मी सुद्धा वृद्धाश्रमात चालली जाईल. याला माय म्हणतात आकाश दादा. आज तुमच्याकडे सगळं आहे. आज ऐश आहे, आराम आहे, बॉडीगार्ड आहे, गाडी आहे, पैसा आहे, धन आहे, सगळं आहे. काही दिवसाच्या नंतर तुमच्या घरामध्ये बायको सुद्धा येऊन जाणार आहे. पण ऐका ना, या सगळ्या मंडळीला तुम्ही एकदा विचारा, एवढा मोठा आनंद आहे जगामध्ये पण घरी गेल्याच्या नंतर बाळा जेवलास का जर विचारायला माय नसेल ना तर जगामध्ये काही शिल्लक नाही, काही नाही. लहानपणीचे दिवस आठवा. आपण रात्रभर रडत होतो. आपण आथरून वळलं केलं तर ओल्या आथरुणावरती माय झोपली आणि कोरड्या उशीवरती आपल्याला झोपवलो त्या मायने. मरता मरता सुद्धा तिची काळजी नाही. मरता मरता सुद्धा पोराला सांगून गेली, पोरा काळजी घे, माझी जायची इच्छा नाही, अजून तुझं लहानपण आहे पण स्वतःची काळजी घे कारण हा जीव माझ्या हृदयात आता अटकलाय. लेकरू आईकडे बघतय, आई लेकराकडे बघते आणि बघता बघता दुरावा झाला, आईचे डोळे लागतायत. ही गोष्ट इतकी सोपी नाहीये. अरे आई म्हणून कोणी आईच हाक मारी, ती हाक येई कानी मज होई शोककारी. नो हेच हाक माते मारी कुणी कुठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी. मायला शिव्या द्या, मायला तुम्ही काही करा. लग्न झाल्याच्या नंतर मायला तुम्ही गोठ्यामध्ये ठेवा. गोठ्यामध्ये ठेवल्याच्या नंतर तिला तुम्ही भाकर शेणामध्ये टाका. शेण पुसून भाकर खाते पण मरताना पोराचं कल्याण हो असाच विचार करते आणि ती जिवंतपणे आपल्याला कळत नाही. हे आपलं पाप आहे. मला जास्त बोलता येणार नाही पण जितकं बोलतो तितकं घेण्याचा प्रयत्न करा फक्त. आणि आज मला कीर्तन विशेष अभंगावरती बोलायचंच नाहीये. मला तुमच्या समोर विद्वत्ता मांडायचीच नाहीये. फक्त तुमच्या अंतकरणातला मेलेला माणूस मला जागा करायचा आहे. लहान लहान लेकर आहेत, आई आहे. घर मालकाने एक दिवस सांगितलं त्याला, शोभाताई उद्या आपल्या लेकराचं लग्न आहे, तुम्ही या बरं का लग्नाला. तिने पत्रिका घेतली, घरी गेली, क्वाटवरती बसली होती. डोळ्यामध्ये पाणी होतं. लेकरं शाळेतून आले. पोराने दप्तर टाकलं, तो खेळायला निघून गेला. पोरगीने विचारलं आईला, आई का रडतेस ग?
तेव्हा त्या आईने सांगितलं की बाळा, आपल्या मालकाच्या मुलाचं लग्न आहे, मला लग्नाचे आमंत्रण आलंय, पण लग्नाला कसं जाऊ ग? म्हणे आई काय अडचण आहे? अगं साडी बघ, तुझे वडील मेल्यापासून 2च साड्या माझ्याकडे आहेत. सगळ्यांना बाप म्हणतोय मी, जनरली बाप कोणाला म्हणत नाही, पण तुम्हाला बाप म्हणून तुमच्या पाया पडतो. काका, ज्या दिवशी वेशना धिंतीने तुम्ही मरून जाणार ना, त्या दिवशी तुमच्या घरामध्ये किराणा कोणताच माणूस आणून टाकणार नाही. मित्रांमध्ये पार्टी करत असताना पण तुम्ही पैसे उडवणार, पण तुम्ही मेल्याच्या नंतर तोच मित्र तुमच्या घराकडे फिरकून सुद्धा पाहणार नाही. हा कलियुग आहे. म्हणून जास्तीत जास्त वेळ घरामध्ये घालवा, जास्तीत जास्त वेळ परिवाराला द्या, कारण जेव्हा तुमच्या अंगात किडे पडतील तेव्हा हीच बाई किडे बाजूला करून तुमच्या तोंडामध्ये घास टाकेले. तुम्ही वेळीच सावध व्हा. त्या बाईच्या डोळ्यात पाणी. लहान लेकरू लगेच धावत धावत गावात गेलं, मैत्रिणीच्या आईची साडी आणली, आईला सांगितलं ही साडी घालाई, तू लग्नाला जा. त्या पोरगीला जवळ घेतलं, तिचे मुके घेतले. एवढी हुशार आणि एवढी मोठी कधी झाली ग तू? तेव्हा ती मुलगी सांगते, आई परिस्थिती सगळं शिकवते ग. त्यावेळेला तिचा शाळेचा ड्रेस फाटला होता. आईने सांगितलं, बाळा आई काळजी करू नको, अजून 2 वर्ष चालवेल मी त्याला शिवून, मी मोठी होईल, श्रीमंत होईल, काळजी करू नको. अगं आपला बाप मध्ये सोडून गेला, परंतु जगाचा बाप आपल्या सोबत आहे, आई काळजी करू नको. दुसऱ्या दिवशी लग्नाची गाडी क्रुझर त्या बंगल्यासमोर लागली. सगळ्या श्रीमंतांच्या बाया बसल्या होत्या गाडीमध्ये. शोभाताईने सुद्धा सांगितलं, दादा मलाही लग्नाला यायचंय. ड्रायव्हरने सांगितलं, बघा मागे गाडी असेल तर बसा. ही मागे गेली, दरवाजा उघडला तर श्रीमंतांच्या बाया दरवाजा सुद्धा उघडू देत नव्हत्या. अहो मला बी लग्नाला यायचंय, शेवटची गाडी आहे, जर मी लग्नाला आली नाही तर माझे मालक मला घरातून काढून टाकतील, असं करू नका. सगळं तयार होतं. आता नुसती फोडणी राही जायला होती. आजपर्यंत पाणी लागेल होतं, पण देवले काही सैन व्हायले नाही. पण सावधान, आपला बाबलता गोळ्या आहेत. शेवटची गोळी मी तुम्हाला देईल, पण त्याच्या आधी धर्म कळला पाहिजे. धर्म कळत नसेल तर डोळे झाकले अशी शंका आली. कशाने डोळे झाकले? जीव भ्रमले या कामे. जीव कोणत्या कामाने भरला? माणसाच्या जीवनामध्ये नको त्या गोष्टीच्या अपेक्षा वाढल्या का? माणसाच्या जीवनामध्ये अपेक्षा पूर्ती न झाल्यामुळे त्याच्या जीवनाला होणाऱ्या वेदना, याचं नाव दुःख असतं. आणि उधळणपट्टीच्या पोटी बेकारपोट जन्माला घेतं, ह्या त्याचा सिद्धांत असतो. आणि म्हणून जीव भ्रमले या कामे. आणि एकदा आपला जीव कामाने भरमला का आपण काय करतो आहे याचं माणसाला भान राहत नाही. जीव भ्रमले या कामे आणि कैसे कडो येती वर में. दारू पिणारे लोक म्हणतात, महाराज आमले भलतं टेन्शन आहे, जगू नका. टेन्शन तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आहे. बायांना सुद्धा टेन्शन आहे, ज्याला घ्यायची तो घेणार आहे, पण टेन्शनमुळे पेतो हे डोक्यातून काढून टाका. दारू कमी जर प्रमाणात पिली ना तर ती चांगली आहे, शरीरासाठी चांगली सुद्धा आहे. पण आपल्या पाण्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येत असेल, अरे जाम पर जाम पीने से क्या मजा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला पी कर तो देख बंदे, तेरी जिंदगी सवर जाएगी. फक्त एकच काम करायचं. कोणतं? संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी तू. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. एकदा संत संगतीला या. चांगले चांगले बिघडले सुद्धा तुम्हाला देव चानस देतो या कीर्तनाच्या माध्यमातून. आतापर्यंत झालं ते होऊ द्या, पण महाराज आतापर्यंत जे झालं ते होऊ द्या, पण याच्या पुढे आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आजचं कीर्तन झाल्याच्या नंतर 2 लोकांमध्ये जरी परिवर्तन झालं ना आकाश दादा, तरी समजा कीर्तन सक्सेस झालं. आपलं 2च लोक पाहिजे, जास्त नको आपल्याला. काही ऐकले तर काय म्हणतील, महाराज आमना गावला कितलं बी समजाळ, आमना गाव सुधराव नाही, तू सुधार फक्त. डोक्यातनं जाऊ देत. किती जीव तोडून कीर्तन करा,
बाई महाराजण्याशी बोलायला नको होतं, तू पेटा बांध नाट हे बरदर्श. महाराज इतकं सोपं नसतं ते. आणि म्हणून जो तुमचा कामाने भ्रमलेला जीव आहे त्याला मोकळं करा, नम्रता पात्राची त्याच्यामध्ये औषध टाका आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंता. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी बनून साखर का, जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मी धर्म आचरण करण्यास तयार आहो, पण नेमकं आमच्या जीवनामध्ये असं काय घडतंय की आम्हाला या गोष्टी कळत नाही, याचं वर्णन केलं अभंगाच्या 3ऱ्या चरणात. विषयाचा माझा विषयांचा माज काही धरून दिला. विषयांचा माज इतका अंतःकरणामध्ये माणसांच्या भरला का आपल्या जीवनामध्ये आपण केलेली कृती ही आपल्या पतनास कारणीभूत ठरू शकते, हे आपल्या लक्षातच येत नाही. फक्त 15 मिनिटे कीर्तन बाकी, जरा लक्ष देऊन ऐकाल. जीवनामध्ये क्रिया घडून गेल्याच्या नंतर जीवनामध्ये आपल्या आनंद शिल्लक राहावा, पश्चाताप शिल्लक राहू नये. का? कारण आनंद जर शिल्लक राहिला तर जीवन जगण्यास मदत होत असते, आणि पश्चाताप जर जीवनामध्ये प्रवेशित होत असेल तर जीवनामध्ये फार मोठे संकट येतात. आणि म्हणून बोलताना, वागताना आणि क्रिया करताना खूप विचार करा. बेधुंद होऊन जीवन जगू नका. याला त्याला दाबून जीवन जगण्यामध्ये मजा नाही. आपल्यावरती लोकांनी प्रेम करावं इतकं सुंदर आपलं जगणं असलं पाहिजे. महाराज, लोक मला खूप घाबरतात. तुला नाही घाबरत दादा, तुझ्या वाईट वृत्तीला घाबरतात. बुराप्पा, एखादा कुत्र कधी कावरलं तर लोक त्याच्या जवळ जात नाही, किंवा एखादं डुक्कर जर घाणेत भरलं आणि जर गल्लीतून गेलं तर लोक त्याच्या जवळ जात नाही. त्या डुकराला असं वाटतं लोक मला घाबरी राहणार. लोक घाबरीने राहणार, त्या गंदगीने बेही राहणार. आणि जेव्हा माझ्या धर्माचे तरुण मी आता बघतो ना, सकाळी मी कीर्तनात बोलून गेलो, मला फार स्वाभिमान आहे आजच्या तरुणांचा. पोरांनो, एक दिवस आपला येणार आहे. फक्त एक काम करू नका. कितीही जीवनामध्ये वाईट वेळ आली ना, व्यसन आणि आत्महत्या याचा विचार डोक्यामध्ये घेऊ नका. मागच्या 4 महिन्यामध्ये गिधाडाच्या पुलावरून 9 पोरांनी आत्महत्या केल्या. कारण फक्त काय होते माहितीये? आयफोन घेतला 1,35,000चा आणि हप्ता भरला गेला नाही, तर बजाज फायनान्सवाले त्याच्या घरी आले. अपमान सहन झाला नाही, तो तापीच्या पुलावर खोदून मरून गेला. त्याच्या आईला काहीच वाटलं नसेल. बर्थडे साजरा करायला जळगावला पोरं गेले आणि घरी जात असताना ट्रकने उडवून दिलं. दोघंही पोरं मेले. काहीच वाटलं नाही त्यांच्या घरच्यांना. पोरांनो, खरं सांगू, एक मित्र म्हणून सांगतो, कीर्तनकार म्हणून नका ऐकू बरं का, कारण मला आज कीर्तन करायचंच नाही, माझी इच्छाच नाही ती. एक गोष्ट नेहमी करता लक्षामध्ये ठेवा, लोकांसाठी कितीही जगा, लोकांच्या मागे तुम्ही कितीही फिरा, पण जेव्हा तुमच्यावरती वेळ येईल ना, तेव्हा फक्त जगतामध्ये तुमच्या पाठीमागे उभे राहणारे फक्त तुमचे मायबाप असतात. आणि त्याच्यानंतर कळतं आणि मग डोळ्यात पाणी येतं. पण तेव्हा पश्चाताप होण्यापेक्षा तुम्ही या गरीबाचा आत्ताच ऐका. जर कोणाचा कोणाशी अबोला असेल ना काका, तुमच्या पायाला हात लावतो, आजच तोडून टाका. अबोला करून जीवन जगण्यात मजा नाही. बोलत चला. अबोला केला, रात्री माहिती पडलं की तो धाब्यावर गेल्याच्या नंतर त्याला अटॅक आला आणि तो मेला. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की याच्याशी आपण बोलायला पाहिजे होतं. ज्याचा अबोला होता त्याने सुद्धा स्टेटसला ठेवलं भावपूर्ण श्रद्धांजली, पण जिवंतपणी मेलेल्याचा भाव त्याला कळला नाही.
मेल्याच्या नंतर रडण्यात मजा नाही, मेल्याच्या नंतर आरोड्या मारण्यात मजा नाही. जिवंतपणी एकमेकांची मन सांभाळा, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कल्याण करणारा तो आहे विठोबा रखुमाई. हरे विठोबा. आवाज थोडासा आवाज. विठोबा रखुमाई. 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 विठोबा जाता जाता शेवटच्या चरणाचा अर्थातबोध एक दृष्टांत देतो आणि कीर्तनाची सेवा आटोपती घेतो. 150 किलोमीटर गाडी चालवून परत जायचंय. 23 तारखेला रात्री मध्यरात्री घटना घडली. तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही. वैकुंठवासी कैलास महाराज कोडी, गाव त्यांचं खर्डी, तालुका चोपडा, कीर्तनाला गेलेले होते. त्याच दिवशी पंकज महाराज आणि मीही सोबत होतो. आम्ही पारोडा चौफुलीवरती बसलो. त्याच्यानंतर बाहेर जाऊन आम्ही जेवणही केलं. आणि त्याच रात्री आम्ही घरी येत असताना टेटसला पाहिलं भावपूर्ण श्रद्धांजली. 25 वर्षाचं लेकरू मेलं मावशी. कीर्तनाला गेलो होतं लेकरू. कीर्तनाला गेल्याच्या नंतर घरचे वाट बघत होते की महाराज कीर्तनाला गेलेत, घरी येतील, पण घरी नाही आले. दिवसभराचा उजागरा, रातचा उजागरा, सकाळी उठणे, रात्र, आणि कशासाठी? काय लाख रुपये देतात तुम्ही आम्हाला? 2, 4, 5 हजारासाठी रात्रभर थंडीमध्ये कुत्रे असतील या सगळ्यामध्ये जीव धोक्यात घालून कीर्तनकार समाजाचं प्रबोधन करतो, पण तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सहकार्य करत नाही. याचा आम्हाला खंत वाटते. कोणताच मुसलमान मौलाना नाव ठेवत नाही, कोणताच ख्रिश्चन त्या पोपला नाव ठेवत नाही, कोणत्या शास्त्रामध्ये कोणत्याच धर्मगुरूंची मजाक केली जात नाही, पण लोक आमच्याकडे बघून हसतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी समाज प्रबोधनकार, कीर्तनकार, सत्संगावाले, प्रवचनावाले, बैठकीवाले हे सगळे लोक जेव्हा तुमच्या त्रासाला कंटाळून निघून जातील ना, येणाऱ्या पिढीला देव धर्म संस्कार कळणार नाही. आता कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही सगळे जाऊन झोपणार आहेत. 150 किलोमीटर गाडी चालेल, डोळ्यात झोप येऊ शकते, वाहनं असतात, काही सांगता येत नाही. पण एवढं रिस्क घेऊन जर आम्ही समाज प्रबोधन करण्यासाठी जर या समाजासाठी जर प्राण धोक्यात घालत असू, तर कमीत कमी 2 शब्द आमच्याशी प्रेमाने बोलत चला. बघून तोंड वाकडं करत जाऊ नका, कारण साधू संतांच्या रूपाने देव आपल्या घरी येत असतोय, तुमच्या लक्षातच येत नाही. अरे साधू असा कोणाच्याही घरी जात नाही. साधूच्या घरी येण्याने आपल्या घराचं पावित्र्य होत असतं. साधूचे आपल्या घराला पाय लागणं हे इतकं सोपं नसतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणून विनंती आहे, या गोष्टींकडे जरा बारकाईने लक्ष घाला. वनवासामध्ये चालत असताना रामचंद्र पुढे चालतायत, सीतामाता मध्ये आहे आणि लक्ष्मणजी मागे आहेत. सीतामाता म्हणजे माया, राम म्हणजे ब्रह्म आणि लक्ष्मण म्हणजे जीव. वेदांत मांडण्याची इच्छा नाही, पण तो 2 मिनिटांमध्ये स्पर्श करून पुढे चालतो. लक्ष्मणाची अशी इच्छा आहे की मला ब्रह्म दिसलं पाहिजे, म्हणजे राम दिसले पाहिजे. पण राम आणि माझ्यामध्ये माया म्हणजे सीतामाता आहे. सीतामातेला बाजू व्हा असं लक्ष्मण म्हणू शकत नाही. मनस्वी मनातल्या मनात विचार केला आणि ब्रह्मदेवाने सांगितलं, हे लक्ष्मणा, जेव्हा देवाच्या आणि जीवाच्या मध्ये माया येते ना, तेव्हा माया बाजूला करणं तुमच्या हातामध्ये नसते. आणि जेव्हा माया तुम्ही बाजू करू शकत नाही ना, तेव्हा तुम्ही स्वतः बाजूला होऊन देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. कितीही अडथळे जीवनामध्ये आले, कितीही दुःख तुमच्या जीवनामध्ये आलं, तुम्ही मरेपर्यंत देवाचे उपकार विसरायचे नसतात. चांगलं केलं तर आम्ही केलं, वाईट केलं तर देवाने केलं असं कधी म्हणायचं नसतं. देव कोणाच्याही कर्मामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही मावशी. स्वतःचा बाप राजा दशरथ बिन पाण्याचा मेला, देवाने काही वाचवलं नाही. आपली बायको चोरीला गेली, देवाने वाचवली नाही. आपल्या बहिणीचं वस्त्रहरण झालं, त्याच्यासाठी तो लवकर धावून गेला नाही. सगळा भाचा अभिमन्यू देवाचा
रणांगणामध्ये त्याला चक्रुयामध्ये लोकांनी मारलं, त्याने वाचवलं नाही. ज्या रामचंद्र प्रभूंनी लपून पान ज्या बलीला मारला, त्याच बलीने पुढच्या जन्मात कृष्णाचा जीव घेतला. कृष्णाला सुद्धा चुकलं नाही. आत्या कुंती माता जंगलात जडून मेली. 56 कोटी यादव दारू पिऊन मेले. देवाने कोणाला वाचवलं नाही मावशी. म्हणून अगर सजा मिल रही है तो कुछ तो गुनाह किए होंगे. आपल्याला जर संकट सामोरे जावं लागत असेल आणि आपल्याला जर दुःख भोगावं लागत असेल तर देवाला दोष देण्यापेक्षा माणसाने आपलं कर्म तपासलं पाहिजे. कारण कर्म चुकल्याशिवाय तुमच्या जीवनात दुःख येऊ शकत नाही. हे साधूचं वचन घरी घेऊन जायचं. जर कर्म चुकलं नसेल, जर तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, जर आजपर्यंत तुम्ही जर कोणाची निंदा केली नसेल ना, तर मी सांगतो तुमचं वाईट होऊच शकत नाही. काय होतं महाराज निंदा केल्याने? ज्याची तुम्ही निंदा करता त्याचं पाप कमी होतं मावशी. आणि ज्याचं पाप कमी होतं ना, कमी झालेलं पाप तुमच्या पदरात येतं आणि तुम्ही त्या निंदेचं पाप भोगल्याशिवाय मरू शकत नाही. हा वेदांताचा विषय लक्षात ठेवा. मरणारच नाही तुम्ही, पाप भोगावंच लागणार आहे. आणि पाप भोगायची जर तयारी नसेल ना, तर आजपासून तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून टाका आणि एक दिवस मरायचे आणि मेल्याच्या नंतर सत्कर्माने त्या परमात्म्याच्या हृदयात त्याने आपल्याला जागा द्यावी. याच्यासाठी आनंदाने जीवन जगा. आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या नंतर डोळ्याने लोकांनी आपल्यासाठी रडलं पाहिजे. इतकं चांगलं आयुष्य आपलं असलं पाहिजे. एवढं जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेतलं ना, तरी सुद्धा मी माझ्या मनाला अंतकरणाला समाधानी समजेल. मग ही माया काय करते तर माणसाला नाचवत असते. याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणला तुका म्हणला तुका म्हणला तुका म्हणला तुका म्हणला तुका म्हणला तुका म्हणला
टाळ नका वाजव, टाळ नका वाजव. सनई 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 केळो येते वरम
अष्टपैलू असं व्यक्तिमत्व. गायन सांगा, वादन सांगा, कीर्तन सांगा, कथा सांगा, कथा कोणतीही सांगा, नवरात सांगा, सगळ्या पद्धतीचं. आणि विशेष म्हणजे कीर्तनकार झाल्याच्या नंतर काही लोकांना असा घमेंड येतो, ते घरी बसतात पण कीर्तनाला जात नाही. पण जिथं कुठं माहीत पडलं तर फोन केला तर आनंदाने येऊन उभे राहतात. अंतकरणापासून सगळा भाऊ नसला तरी चालतं, पण गुरुबंधूंचं कसं प्रेम असावं हे आमचे फोटो पाहिले म्हणजे बरेच लोक म्हणतात मला तुम्ही भाऊ भाऊ आहात का? आहात नाही, आहोतच. जो गुरुबंधू आहे तो भाऊच आहे. रक्ताच्या भावापेक्षा गुरुबंधू परवडले. सगळा भाऊ हिस्सा मागतो, पण असे भाऊ रात्री येऊन कामात पडता. याला लक्षात सोपं नाही. त्याला शेवटचे फक्त 2 मिनिटं घेतो. आता माझेही गडा दुखायला लागला, अंतकरणात पोट दुखते, पण तुमचं प्रेम बघून फक्त 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये हा मंडप. आणि आनंद एका गोष्टीचा वाटला, पंकज महाराज आपण इतके गावं फिरतो, असं मोकळ्या मैदानात जर कीर्तन ठेवलं तर लोक किती गोंधळ घालतात. पण सुरुवातीपासून एक माणूस सुद्धा हल्ला उठला बोलला नाही, याला म्हणता शिस्त. तुम्ही काय आहात हे तुम्ही आज दाखवून दिलं. आमच्या गावाचं नाव महाराज आम्ही जाऊ देणार नाही, अशा पद्धतीचे तुम्ही लोक आहात. संत चित्ताने तुम्ही कीर्तन ऐकलं, याच्या पलीकडे आम्हाला काय पाहिजे. 2 मिनिटं फक्त.